आव्हाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या ठिकाणी यावं। यातील कामथे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं। त्याचप्रमाणे विकास उशील साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं आणि संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे साहेब, चारुशीला बेलसरे मॅडम आलेले आहेत। या ठिकाणी उसुबान राजांवरती 2 कविता आपल्याकडे सादर करणार आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। उसुबान राजांच्या बऱ्याच गाण्यांना चाली लावल्या। माझ्या पाशी उधळी प्राज भक्तीची नाम तुझे गाती गाती थोर सान दारी तुझ्या दीन दान घेती दारी तुझ्या दीन दान घेती चिखलात येता चिखलात येता मूल माखुलिया प्रेमी धावतया घाली तोसी प्रेमी धावतया घाली तोसी नाम तुझे गाती गाती थोर सान दारी तुझ्या दीन दान घेती वाजाचा प्राण भुके का सावीस की वाजाचा प्राण भुके का सावीस त्या दोन घास भरवीसी त्या दोन घास भरवीसी नाम तुझे गाती गाती थोर सान
दुसरं ऐकूया. करून म्हटल्या त्या चांदण्या हो काही, स्मित करून म्हटल्या त्या चांदण्या हो काही. वट प्रवासी फिरत सदा राही, फिरत सदा राही. त्यांशी पाऊल चिन्हे, उत्तमावर त्यांशी पाऊल चिन्हे. त्यांचं तुम्ही काही की तो नाही, आहे की तो नाही. मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले, नक्षत्रांना पुसले. परमेश्वर नाही घोकत मन मम बसले, मन मम बसले. ला 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 धन्यवाद. आणि सर्व व्यासपीठाला सर्वांना अभिवादन. ज्येष्ठ पत्रकार सचिन परब साहेब यांचा या ठिकाणी आम्ही पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह प्रदान करून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतोय. शुभा कामते मॅडम, यतीन कामते सरांच्या हस्ते मी यतीन कामते सरांना विनंती करतो की आपण सचिन परब साहेब यांचा सहकार्य करणारे राहुल जोगळेकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. मी मालुसरे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. दळवी साहेब, मी विकास उशिक साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कार्यक्रमाची सूत्रसंचालन संयुक्त कार्यवाह नितीन कदम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सूत्रसंचालन करावं. आणि ग्लोबल ट्रस्ट, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन, मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करत आहोत. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्माननीय रवींद्र मालुसरे, अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ करतील. नमस्कार. त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो आहोत. गेली अनेक वर्ष जेव्हापासून या मराठी भाषा दिवसाला सुरुवात झाली आहे तेव्हापासून दादर सार्वजनिक वाचनालयामध्ये आम्ही हा दिवस साजरा करताना दिवाळी अंकाचा सन्मान, दिवाळी अंकांच्या संपादकांचा सन्मान हाच आमचा त्या दिवसाचा उद्देश असतो.
आणि म्हणून आज या निमित्तानं कुसुमाग्रजांना अभिवादन करताना आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन परब, त्यांची अलीकडच्या काळातली 12-13 वर्षाची एक ओळख फक्त सांगतो तुम्हाला. बऱ्याच जणांकडे त्यांचा रिंगण नावाचा एक वार्षिक अंक असतो आणि ज्यांच्याकडे तो असतो तो रद्दीमध्ये केव्हा जात नाही. वारकरी हा आणि त्या वर्षाचा अंक अशा पद्धतीचं त्यांचं काम सातत्यानं चालू आहे आणि ते दखल महाराष्ट्राने घेतले असं काम आहे. आमचे मित्र आहेत, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा परिचय आहे त्यांना, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. दुसरं आमचे सभासदच आहे आणि गेल्या 3-4 वेळा मराठी भाषा दिवसाला ते कार्यक्रमाला आमच्या यावेत असा मी सातत्याने प्रयत्न करत होतो. ते ज्येष्ठ कवी, खरं तर मुलांच्या चळवळीसाठी साहित्यासाठी ज्यांचं चांगलं योगदान आहे त्यांच्या गोष्टी सांगण्यातच ते रंगतात आणि मुलंही त्यांच्यासोबत रंगतात. असे एकनाथ आव्हाड साहेब, चितळे उद्योग समूहाचे राहुल जोगळेकर साहेब, माझे जुने मित्र, आम्ही सतत काही सामाजिक राजकीय कामात एकत्र होतो. ते आमचे कामगार नेते दिवाकर दळवी, विकास जोशी, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे, दादर सार्वजनिक वाचनालयाचे यतीन कामते सेक्रेटरी आहेत, मनोहर साळवी, आमचे सुरेश शिंदे, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे माजी अध्यक्ष विजय कदम, प्रकाश नागणे, मनोहर साळवी, ज्यांनी या गेल्या 8-10 दिवसात सतत कार्यरत राहून हा एवढा मोठा कार्यक्रम ठरवला आहे. ते दिगंबर चव्हाण, राजन देसाई, रमेश सांगळे, आत्माराम गायकवाड आणि आमचे प्रमुख कार्य प्रशांत गाडगेवकर, सर्वांचा नामोल्लेख केला तर अजून सर्वांचे ऋण व्यक्त करायला लागते. आज सोशल मीडियावरती मराठी भाषा दिवसाचं मोठा पूर आलाय. तो नंतर ओसरतो, जशी शिवजयंती येते तसा तो शिवजयंतीला पूर येतो किंवा एखादी घटना घडली तरी येतो तो आणि मग आपण विसरून जातो. परंतु मराठी भाषेसाठी आजच मला वाटतं पुण्यामध्ये एक बातमी आहे की किती शाळा बंद पडत आहेत. ती चौकटी त्यांनी बातमी छापली आहे आणि मराठी शाळा जेव्हा बंद पडत आहेत तेव्हा पुन्हा पुन्हा ती चिंता व्यक्त करण्यासारखीच गोष्ट आहे. त्याच्यात आधुनिक पद्धतीने आपण काही बदल करू शकतो का? मराठी टिकली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं काही स्पर्धा घेत गेलो. मायबोलीच्या संदर्भात विषय असू द्या किंवा मराठीची चिंता व्यक्त करणारी काही लेख स्पर्धा असू द्या. दरवर्षी एकतरी स्पर्धा असते. यावर्षी सुद्धा आम्ही एक स्पर्धा घेतली आहे आणि त्याला बऱ्यापैकी म्हणजे आता अभिजात मराठी भाषा निवडणुकीच्या अगोदर जाहीर झाली. तो निवडणुकीचा भाग असेल तो, परंतु आम्हाला एक खंत वाटली त्या दिवशी सर्वांना. आम्ही जेव्हा कार्यकर्ते एकत्र आलो तर ज्या जोशामध्ये किंवा ज्या उल्हास 12-13 वर्ष पाठपुरावा केला ते आमचे पाटील साहेब या ठिकाणी आहेत, तो तेवढा स्वागत महाराष्ट्रात मराठी भाषिकांनी केलं नाही. तर मग आम्ही ठरवलं की अभिजात मराठी भाषा चला ज्ञान भाषा करूया. असं आम्ही 6 जानेवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत एक उपक्रम राबवला. सर्व दिवाळी अंगवाल्यांना, बाकीच्या साहित्यिकांना, इतरही लोकांना आम्ही पत्र पाठवली आणि त्यांना सांगितलं किमान 3 सूचना आम्हाला तुम्ही पाठवा आणि त्या सूचना आम्ही भाषा मंत्र्यांना देणार आहोत तुमच्या, जेणेकरून असं होईल की आमचा खादीचा वाटा असेल त्या कामात. त्या सूचना तुमच्याकडून केंद्र सरकारकडे जातील आणि केंद्र सरकारकडे गेल्या तरच काय करोडो रुपये मिळणार आहेत. मग साहित्य संमेलनाला कोणी आणखी किती 2 कोटी ना साहेब, 2 कोटी दिले की दुसरा 2 कोटी देतो. कोटी ते तेवढ्यापुरते खाण्यापुरते वापरणार. पण खरं मराठी भाषेसाठी काहीतरी व्हायला पाहिजे असे याच्याने उद्देशाने आम्ही चला अभिजात मराठी भाषा चला ज्ञान भाषा करूया. जे लेख आलेत आमच्याकडे
त्यांचं आम्ही एक छोटं पुस्तक बनवतोय आणि ते पुस्तक आम्ही भाषा मंत्र्यांना देणार आहोत आणि भाषा मंत्र्यांनी त्याच्यावर काम करून ते जे काय प्रपोजल बनवायचं आहे पैसे आणण्यासाठी, म्हणजे मराठी भाषा वृद्धिंगत होण्यासाठी किंवा जे काय करायचं असेल त्याच्या कामाला आमच्या लोकांच्याकडून ज्या सूचना जातील त्या त्यांनी कार्यान्वित कराव्या अशी आमची ती अपेक्षा आहे. खरं तर एक चिंता आम्ही जशी मराठी भाषेची चिंता व्यक्त केली तशी एक चिंता आमची स्वतःची सुद्धा आहे. 75 वर्ष म्हणजे चळवळीचा आम्ही अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतोय. आजही करताना आम्हाला छप्पर नाही, परंतु सातत्याने कार्यक्रम होतात. जेव्हा लोकांच्या पर्यंत आम्ही पोचतो तेव्हा लोक म्हणतात कोणतं टॉनिक आहे तुमच्याकडे, परंतु सर्व कार्यकर्ते आज जे कार्यकर्ते आमचं विजय कदम काल त्याने एक 2 पानाचं लेख लिहिला आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये पोहोचल्यानंतर संपादकांना खर्चवलं हे यायला पाहिजे छापून. घर देता का घर, म्हणजे महापालिकेच्या एका झोपड्याच्या 2 झोपड्या केल्यानंतर सुद्धा त्यांना दुसरं घर दिलं जातं लाखो रुपयाचं. परंतु 75 वर्ष सातत्याने जी चळवळ चालली आहे त्यांचा विचार मात्र कोणी करत नाही. 3 दिवसापूर्वी आम्हाला शेवटचं पत्र आलं महापालिकेकडून, तुम्हाला जागा मिळणार नाही. अर्थात आम्ही आशेचा किरण समोर ठेवून सातत्यानं धडपडत असतो. सतत आमच्यात चर्चा होत असते आणि त्याच्यातून थोडा आशा वाटते की प्रवीण दरेकर आज येणार होते आणि प्रवीण दरेकर आल्यानंतर त्यांनी पत्र तयार केलं की मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन तो प्रश्न मार्गी लागला. अशा आम्हाला आश्वासनं बरीच मिळाले. त्या आश्वासनांचं काय झालं ते तुम्हाला सांगण्यासारखं नाही. त्याचंही मोठं पुस्तक होईल त्या सावंत ना तुमचे गिरवण्याचे, ते पुस्तक कधी पूर्ण होत नाही तसं आमचंही पुस्तक पूर्ण होणार नाही. परंतु आशा आहे, आम्ही आशेवर जगतोय आणि त्याला यश यावं अशा प्रकारची मी एक आशा करतो. त्या निमित्तानं या ठिकाणी तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणाहून दिवाळी अंकाच्या संपादक आलात. खरं तर या वर्षाचा दिवाळी अंक 9लाही दिवाळी अंक जो आहे डोंबिवलीचा प्रभू कापसे आणि रवींद्र चव्हाण जे मंत्री आहेत ते सातत्यानं चांगला अंक काढतायत. यावर्षी वैदेही चांदे ग्राफिक डिझायनर आल्यात आणि ज्यांनी जे काम करतात अंकासाठी त्या मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो, अभिनंदन करतो. गेली 49 वर्ष आम्ही सातत्याने दिवाळी अंकाची स्पर्धा आयोजित करतोय. 1976ला सुरुवात झाली आणि आता हे 49वं वर्ष, पुढचं 50वं वर्ष आहे. खरं तर त्या निस्वार्थ आम्ही एकही पैसा घेत नाही. बाकीचे 100, 200, 500 रुपये घेत आहेत, स्पर्धा आयोजित करतायत. आम्ही पैसा न घेता ही स्पर्धा आयोजित करीत असतो. पुढचं वर्ष 50 वर्ष आहे आणि त्या निमित्ताने दिवाळी अंकाचा इतिहास कुठेतरी एकत्र आणता येईल का असं आम्ही प्रत्येक दिवाळी अंकवाल्यांना पत्र केले. तुम्ही जर त्याच्यासाठी तुमची माहिती पाठवली तरी चांगलं कॉन्क्रीट काम असं काहीतरी उभं राहील की जे अभ्यासू लोकांना वाचकांना उपलब्ध राहील. त्याला तुम्ही सहकार्य करा. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. माझे सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी हे जे योगदान देत आहेत त्याबद्दल त्यांच्याही निवेदन प्राथमिक संपवतो. धन्यवाद. एक सत्कार मागाशी राहिला होता. भानुदास साटम सरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सामान्य रवींद्र चव्हाण कार्यकारी संपादक प्रभू कापसे, हो संपादक प्रभू कापसे त्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी तुम्हाला व्यासपीठावर यावं. करण्यासाठी काम करणाऱ्या संस्थेला दरवर्षी दासावाचे सर्ववासी दत्ता कामतेसाहेब स्मृती ग्रंथसखा सन्मान पुरस्कार दिला जातो. यावर्षी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संदर्भ विभागासाठी तो देण्यात येत आहे. त्या वतीने कामते मॅडम यांना मी आमंत्रित करतो. कृपया त्यांनी यावं. आपलं मनोगत व्यक्त करतील. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जमलेल्या सगळ्या मराठी बांधव बंधूंनो मातांनो, या विचारपीठावर
सचिन परब साहेब, एकनाथ आवाड, राहुल जोगळेकर साहेब, विकास होशिंग माझे मित्र, रवींद्र मालुसरे, प्रशांत घाडीगावकर, आत्माराम गायकवाड, रमेश सांगळे, सुनील कोरे आणि आमचे मित्र राजन देसाई आणि आपण सगळेच जमलेले आहात. मराठी भाषा गौरव दिन आपण सगळ्याच मराठी माणूस दिन साजरे करण्यात अतिशय पुढाकार घेऊन करत असतो. मराठी भाषेचा अभिमान, स्वाभिमान हा सगळा जरी आपल्याला असला, 3 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरं झालं. उत्सव मोठा साजरा झाला. करोडो रुपये आताच मालुसरे सरांनी सांगितलं की खर्च झालेच. जनतेच्या पैशातून सरकारला देणगी देणं सोपं असतं. या एकूण समाज जीवनामध्ये आणि मराठी माणसांच्या एकूण हौशे नवशा गवशामध्ये आपण सगळेच मशगूल आहोत. फक्त आम्ही साजरे करणार का उत्सव सगळे, आणि भाषा म्हणून उत्सव साजरा होतोय. महाराष्ट्राने सुद्धा परवा उत्सव साजरा केला. अनेक मराठी नाट्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन, मराठी विश्व संमेलन, मराठी अंककम हे सगळं चालू आहे. आणि आमची मुलं मात्र इंग्रजी शाळेत जाणार ना. त्याला नोकरी मिळालं तर इंग्रजी येतं की नाही, इथून सुरुवात आहे. गेले 10 वर्ष मी महाराष्ट्रामध्ये, मुंबई शहरामध्ये अनेकांना पत्र लिहिली आहेत. सगळ्या पक्षवाद काही नाही. मुंबई महानगरपालिकेतून, मुंबईच्या महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत म्हणून 10 वर्ष लिहितोय. तर मी सामान्य कार्यकर्ता आहे, मी लिहून घेऊन काय लिहिणार, मी कोणाला जाऊन शकणार, लिहितोय. मग 10 वर्षात जितके कमिशनर आले, जितके शिक्षण मंत्री झाले आणि तथाकथित पुढारी जे आहेत वेगवेगळ्या पक्षांचे, ते सगळे व्यासपीठावर सगळी काही भाषणं करतात. आता जसं काय मालुसरे सरांनी सांगितलं, आम्ही आमचं विराट विंचवाच्या पाठीवर जसं असतं ते घेऊन फिरत असतो, तशी मराठी भाषेची अवस्था झालेली आहे. मराठी भाषा राहिली पाहिजे, टिकली पाहिजे, जगली पाहिजे हे फक्त म्हणणं सोपं आहे. प्रत्यक्ष 1960 साली महाराष्ट्र राज्य निर्माण झालं भाषावर प्रांतरचनेसाठी. पण माझ्या महाराष्ट्रात, माझ्या मुंबईत, माझ्या मराठीचं काय चित्र आहे? सर्व विद्वान लोक सगळे जबाबदार आहोत. समाजामध्ये जेव्हा आम्ही नेतृत्व करायला निघतो कुठल्याही क्षेत्रामध्ये, तेव्हा आम्ही भान फक्त एवढंच ठेवतो, आम्ही कसे पुढारी होऊ, आम्ही कसे झकपक कपडे घालून लोकांच्या समोर उभे राहू. मग त्या भाषेचं काय? काल परवापर्यंत आम्ही शाळेत शिकत होतो, लहानपणापासून पुढे करत आलो. आम्हाला सांगितलं जायचं मराठी भाषा ही संस्कृतापासून निर्माण झाली. परवा हा फुगा फुटला दिल्लीमध्ये दारा बोराळकर यांनी जाहीरपणे सांगितलं की मराठी भाषेचा तसा काही संस्कृती संबंध नाही. पत्रकार साहेब, परब साहेब, की चुकलं तर करेक्ट करा मला. तिथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने आज इथे बोलणार आहे. अनेक महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना 1980 सालापासून माननीय अंतुले साहेब मुख्यमंत्री असतानापासून आम्ही हा विषय लावून धरला होता. आता त्याची प्रसिद्धी नसल्यामुळे, पत्रात फोटो छापून न आल्यामुळे आपण म्हणाल काय फेकतोय माणूस. आम्हालाही स्वाभिमान आहे. आम्ही सांगितलं शिक्षणाबरोबर मला नोकरी पाहिजे, मला इतर व्यवहार झाले पाहिजे. तर वाण्याच्या दुकानावर गेलो तरी गुजरातीमध्ये वेज मिळतं मला. आणखी कुठे आता अलीकडे मॉल कल्चरमध्ये गेलो तर आपल्याला इंग्लिशमध्ये पावती मिळते. आता तर काय ते कुठल्या तरी मशीनमधून काढून देतात. हे सगळं ठीक आहे. जगामध्ये नवीन नवीन शोध लागत आहेत. आता थोड्या वेळापूर्वी आपण AI ची माहिती ऐकली परब साहेबांकडून. हे सगळं येणार आहे. सॉरी साठव साहेबांकडून. काय दळवी, राणे, परब सगळे साठव साहेब असं सगळं होतं. तर साठव साहेब सॉरी. तर हे सगळं येणार आहे. हे थांबवू शकत नाही आपण. आणि या जगामध्ये विज्ञान
हे वाढतच जाणार आहे, थांबणार नाही आहे. विज्ञानामुळे जसे चांगले आपल्याला त्यामुळे विषय मिळतात, उपभोग मिळतो, त्याबरोबर त्याचे तोटेही थोडेसे असणार आहेत. ज्यावेळेला या देशामध्ये कॉम्प्युटर आला त्यावेळेला बँकिंग क्षेत्र असेल, शासकीय क्षेत्र असेल, खाजगी काही ठिकाणी ऑफिसर असतील, सगळ्यांनी विरोध केला होता. कॉम्प्युटर आल्यामुळे कारकुनाची नोकरी जाणार, टायपिस्टची नोकरी जाणार. आम्ही इंजिनियरवाले लोक भाड्याला लागलो. या मुंबई शहरामध्ये 8 दिवस मुंबई म्युन्सिपाल्टीचा संप जवाहर फडणवीस साहेबांनी केला होता, कॉम्प्युटर नको म्हणून. तर हे सगळं चालणार आहे, पण मराठी भाषा टिकवायची म्हणजे काय? जसं आपण शिमग्याला, जसं नवरात्र उत्सवामध्ये, गणपतीमध्ये, होळीमध्ये उत्सव साजरे करतो. बघा जरा गेल्या 25-30 वर्षामध्ये लक्ष टाका असं मागे, जरासं निमित्त करून आपण साजरे करतो. मग पाडव्याचा उत्सव असेल, मिरवणूक असेल, अमुक असेल, हे सगळं करूया. संस्कृतीच्या नावाखाली किती किती आम्हाला तुम्ही बनवणार आहात सगळे जण मिळून, याचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून मराठी भाषा टिकवायची व्यावहारिक दृष्ट्या मराठी चालली पाहिजे की नको? शिक्षणापासून तर सगळ्या का आमच्या इथल्या पंडितांनी, जाणकारांनी, विद्वानांनी, शासनाने, सरकारने का हे केलं नाही की ज्या ठिकाणी आज तुम्ही जगामध्ये जर्मनीमध्ये जा, रशियामध्ये जा, चीनमध्ये जा, कोणतं असं तिथे नॉलेज नाही आहे, विज्ञान नाही आहे की त्यांच्या भाषेत नाही आहे. आणि आम्हाला शब्दच सापडत नाही. साहेब खरं आहे की नाही? शब्द सापडत नाही आहेत. वेगळ्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये काय शब्द आणावं, संस्कृतपासून शब्द आणतो त्याचा अर्थच आम्हाला कळत नाही. आणि ह्याचा विचार मराठी माणसाने, तुमचे आमचेच भाऊबंद मंत्री होतात ना हो, तुमचे आमचेच भाऊबंद आमदार खासदार होतात ना हो, मग काय प्रत्येक गोष्ट काय कोर्टात जायला पाहिजे आपण नेऊ? प्रत्येक गोष्ट कोर्टाने सांगायला पाहिजे काही असं करा म्हणून? तर माझी अशी आपल्यासारख्या सुज्ञ मंडळींना विनंती राहील की जिथे जिथे आपण आहोत, ठीक आहे, एक वेगळं कल्चर आलं की मुलांना इंग्रजी आल्याशिवाय त्याला कुठे नोकरी मिळणार नाही, त्याला व्यवसाय करता येणार नाही. नक्कीच जगामध्ये हे सगळं चाललेलं आहे, ते आत्मसात केलंच पाहिजे. आता यायचा जर अभ्यास केला नाही मुलांनी, आज मोबाईल अडाणी माणसाच्या हातात पण मिळतो, त्याच्यावरती असलेले सगळे ॲप बरोबर चालवले जातात. मग अशा वेळेला ती भाषा शिकू नये, तिचा न्यूनगंड आपण करता कामा नये. ती शिकली पाहिजे, जाणली पाहिजे. परंतु माझी भाषा जेव्हा मी जन्माला येतो, लहान मुलं आपलं, तेव्हा ते आईचे बोल, अनेक बोली भाषा आहेत. आता मगाशी साटम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राने या देशामध्ये अनेक बोलीभाषा आहेत. आपल्या महाराष्ट्रात तर कितीतरी बोलीभाषा आहेत, कारण माझं फिरणं असतं त्यावेळेस त्या मी पाहिलेलं आहे. पण त्या बोली भाषेमध्ये जन्मलेलं मूल जेव्हा मोठं प्रकांड पंडित होऊन अगदी राजभाषेची भाषा करतो, त्यावेळेला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडतो, शुद्ध मराठी, तिचे उच्चार वेगळ्या पद्धतीचे. मी टिंगल करत नाही आहे या बाबतीत. इथे बरीचशी वयस्कर जाणती मंडळी आहे. कॉम्रेड डांगे नावाचं नाव ऐकलं असेल, त्या लोकांना माहिती असेल. ते नेहमी जाहीर सभेमध्ये जोक करायचे. आपल्याकडे शिवडी नावाचं एक स्थान आहे. इंग्लिश स्पेलिंग लिहिताना शिवरी, REE. डांगे म्हणायचे कशाला ना ते शिवरी लिहिता, शिवडी लिहा, DI लिहा. तुला लोक सांगून गेले. मग तिथपासून माझ्यासारखे ना ऐकलेला मुंबई पत्रकार मित्र सगळे आमचे मुंबईतले आहेत, ते पत्रकार आता बिचारे चौकटीत बांधले गेले. त्यामुळे स्पष्टपणे ते त्यांच्या मालकांमुळे लिहू शकत नाही. त्यांच्या मनात किती असलं ते अंजन घालावं डोळ्यात तर त्यांना घालता येणार नाही, याची जाणीव आहे. TV माध्यम असं आहे, तिथेही तेच चाललं आहे. आज TV चालू करा, बलात्कार, अमुक तमुक, याच्याशिवाय बातम्याच नाहीत. समाजामध्ये चांगलं काम घडतं आहे, समाजामध्ये चांगलं कोणतरी करतोय हे दाखवायला वेळच नाही कोणाला. सगळं TRP पाहिजे. आता हे TRP आणायचं कुठून? रोज उठून मारामाऱ्या करायचं. परवा आमचे कमिशनर मुंबईचे बोलून गेले, आज पेपरला आले महाराष्ट्रांच्या कार्यक्रमात.
होळकर अशा म्हणाल्या की भाषा समृद्धी आणि तिचं लाडोल चागल पालन करायचं असेल तर व्यवस्थेने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा त्यांनी तिथे कोटी केली का महाराष्ट्रामध्ये. होळकरांना व्यवस्था अभिप्रेत एकार्थी नसेल, अनेक अर्थी असेल, पण तिला नुसती व्यवस्थेचा अर्थ आम्ही असा लावतो माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता. प्रशासन, ह्या राज्याचं प्रशासन ज्या IAS अधिकाऱ्यांच्या हातात असतं, मंत्र्यांच्या नाही. मंत्री आज आणि उद्या नाही. प्रशासनामध्ये असलेला IAS अधिकारी ज्यांनी शासनाचे सर्व GR, सगळे नियम, सगळ्या अटी ह्या लोकांपर्यंत जाण्याकरता, मराठी माणसापर्यंत जाण्याकरता काहीच प्रयत्न करायचे नाहीत. माझा अनुभव ह्या सचिवालयामधला की अनेक लोक अधिकारी ठीक आहे, शासनाला मराठी भाषा धोरण असलेलं आहे, पण ते शक्य होत नाही आम्हाला. आता तर भाषांतर करणारे मराठीचे लोक मिळत नाही, ही अवस्था आहे. आणि मग गेल्या 70-80 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे IAS अधिकारी आले, नजर मारली तर 80% नॉन महाराष्ट्रीयन तुम्हाला दिसतील की जे इतर प्रांतातून महाराष्ट्र कॅनडामध्ये आलेले लोक. चुकीचं असेल तर माफ करा मला. आणि मग ते येतात, ते कशा करता येतात? ते काय या राज्याचं भलं करण्याचा प्रयत्न. आपण जरा राजकारणाचा विषय नाही, या भाषेचा विषय आहे की तो आलेला अधिकारी त्याला या राज्याची काही घेणं नसतं. मोठमोठ्या योजना, मोठमोठे प्रकल्प, त्याच्याकरता लागणार बजेट आणि त्या बजेटमुळे निर्माण होणारं ते सजेट जे काही चालू असते ते हे चालू. मग माझ्या मराठी माणसाच्या राज्यामध्ये, माझ्या गावामध्ये, माझ्या शहरामध्ये काय होणार आहे? लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्ही सगळे बजेट आणि प्रोव्हिजन करता, त्या प्रोव्हिजनमध्ये माझ्या मराठी भाषेला काय आहे? ते भाषा भवन बांधण्याकरता 4 वर्ष झाली बोंब चालते आहे, त्या जागेवर बांधायचं आहे, अजून होत नाही चर्नी रोडला. आता मग मराठी माणसाने, तुम्ही आम्ही हे ठरवायची गरज आहे की ही भाषा जगवायची असेल तर ती व्यावहारिक भाषा झाली पाहिजे. प्रत्येक व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरली गेली पाहिजे. अशा तऱ्हेची भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि जे आमचे पत्रकार मित्र, पत्रकार नव्हे, पत्रलेखक जे इथे बसलेले असतील, त्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून शासनासमोर, सरकार कुठल्या पक्षाचं यातून जात नाही, पण शासनासमोर आपली ही भूमिका पाहिजे की आमच्या विद्यार्थ्यांना अगदी पहिलीपासून किंवा ज्युनियर KG पासून भाषा तर शिकलीच पाहिजे, पण परप्रांतीय भाषा ज्या आहेत, इतरांच्या भाषा ज्या आहेत, त्या विद्यार्थ्यांना त्या शाळा कॉलेजांना सुद्धा मराठी भाषा कंपल्सरी केली पाहिजे. मी कर्नाटकामध्ये काही गेलो होतो, तिथे गुजरातमध्ये गेलो होतो काही वेळा, तिथे कोर्टाची भाषा मराठी आहे. सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय, कोर्टाच्या ऑर्डर ह्या गुजरातीमध्ये आहेत. आणि आमच्या इकडे तुम्ही मराठीत गेलाय त्याचं ट्रान्सलेशन करून कोर्टासमोर सादर करा. हा जो बदल आहे हा घडवण्याचं नुसतं राजभाषा करून होणार नाही आहे. मराठी भाषेला जगवायला कोणाची गरज नाही, इतकी आचार भाषा नाही आहे. छत्रपतींच्या काळापासून भाषेमध्ये बदल होत गेले. अभिजात मराठी भाषा म्हणजे नेमकं काय हो? मी कुठल्या जाती धर्माबद्दल बोलत नाहीये, गैरसमज नसावा. शुद्ध मराठी बोललं गेलं पाहिजे. मी जेव्हा लहानपणी गावातून मुंबईला आलो, मालवणमधून मी शाळेत द्यायला आलो, तेव्हा माझ्या पहिले वर्षभर तरी मी मालवणीत बोलत होतो, शाळेत सुद्धा. सटमचं सत्य सांगतोय, तेव्हा मला मालवणी येडा म्हणायचे लोक. पण जसं जसं मी हळूहळू मराठी वाचायला लागलो, बोलायला लागलो, आज तुमच्यासमोर बोलतो आहे आणि बाहेर सुद्धा वेगळ्या पद्धतीने बोलतो. हे व्यासपीठ एका विचाराचं आहे म्हणून मर्यादित बोलतो आहे. आम्हालाही बोलता येतं वेगळ्या पद्धतीने. तर माझा मराठी भाषा बोलून, मराठी उत्सव करून, मराठी कार्यक्रम वर्षातून एकदा करून किंवा काही ठिकाणी संमेलनं भरून मराठी भाषेचं समृद्धी होणार नाही. हा नाटक क्षेत्र बंद पडत चाललेलं आहे. नाटकाची क्षेत्र ओस पडत आहेत. मराठी नाटक चालत नाही आहे. त्याला कारण अनेक आहेत. एकतर परवडत नाही खिशाला आपल्या,
500, 400, 300च्या तिकीट घेऊन लाकडं बघणं शक्य होत नाहीये. आणि या अशा सगळ्या बाच्यामध्ये याला राजकीय लोक जबाबदार आहे. महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष असोत, मी राजकीय भाषण करत नाही, राजकीय पक्ष असोत, तो सत्ताधारी झाल्यानंतर या गोष्टीकडे पाहत नाहीये. काहीतरी समोर लक्ष ठेवून आत्ताच मालुसरे म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी भाषेचा राजभाषा जर दर्जा दिला असेल, ठीक आहे, झालं आपण त्यात जाऊया ना. पण आता तो दर्जा टिकवणं हे महत्त्वाचं आहे. आता किती वर्षांनी कधी काय ठरेल, कधी आमचं बजेट प्रोव्हिजन होईल, कधी मराठी भाषेचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम सुरू होईल, दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपण कधी कामाला सुरुवात करू, या सगळ्याच्या बाबतीत अनिश्चितता आहे. कारण आज असं आहे, आज मी खुर्चीवर आहे, आज मी मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय, उद्या सकाळी मी नसेलही, काही दुसरा येणारा माणूस त्याचं काय करायचं ते करून टाकेल. आमच्या मालवणीत मन आहे, वाटोळं झाला मेला तुझा, ते वाटोळं करून त्या पुन्हा काम फेरवाणी करून आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीचा अर्थ कोणालाच कळेल तो तुम्ही म्हणजे तुम्हालाच कळ तुम्ही लिहू काय. मी असा अर्थ लावतो लोकशाहीचा, लोकांच्या कराच्या पोटी निर्माण झालेला अर्थसंकल्प, शासनाच्या बरोबर असलेला पैसा, हा पैसा वेगवेगळ्या योजनावरती कुठलंही सरकार, कुठल्याही पक्षाचं सरकार आल्यानंतर ते राबवत असतं. राज्य बदललं, मंत्री बदलले, मुख्यमंत्री बदलले, पंतप्रधान बदलले, तरी तुम्ही ते का बदलताय? एखादी चांगली योजना चालू असेल, तिच्यातून सामान्य लोकांचा फायदा होत असेल, तर ती योजना चालत राहिली पाहिजे. ती बदलण्याचं त्याच्यावर लाखो करोड रुपये खर्च आले असतात, सगळे पाण्यात घालायचे. ही लोकशाही कसली आमच्या देशामध्ये? कसलं प्लॅनिंग कमिशन चाललेलं आहे, इथला नीती आयोग चाललेला आहे आपल्या देशामध्ये. म्हणजे मी कुठल्या एका पक्षाबद्दल बोलत नाही, देशातल्या नागरिकांचा पैसा फुकट घालवणं आणि अशा तऱ्हेने आमची मग भाषा संबंधीचा प्रश्न असेल, विकासाचा प्रश्न असेल, आता काय कसला विकास ती काय चाललंय? आज मुंबईमध्ये 22% मराठी माणूस, आम्ही शिकलो मित्रांनो, दुःख वाटते आम्हाला. 22% मराठी माणूस टक्केवारीत राहिलेला आहे. मग भाषावार प्रांतरचनेमुळे त्या प्रांताची संस्कृती, त्या प्रांताची पेहराव असेल, इतर काय असेल, आणखी काय असेल, हे सगळं टिकावं राहावं या उद्देशाने भाषेवर प्रांतरचना आली आपल्याकडे. आज काय चित्र आहे? आमचा कोकण, विशेषतः 4 हे कोकणाचे जिल्हे, इथे सगळे घुसखोरी झालेली आहे. सगळ्या ठिकाणी परप्रांतीय घुसलेले आहेत. त्याला आम्ही कारणीभूत आहोत, कारण आम्ही कुठे सामान्य काम करतो. आज मुंबईतली जी शारीरिक कामं आहेत, मराठी माणूस करू मागत नाही आहे. मग इस्त्री करून सुताराचं काम करण्यापासून, इलेक्ट्रिशियन होण्यापासून आणखी कसलं काम आम्ही करतच नाही आहोत. भाजी विकण्यापासून सुद्धा आम्ही करत नाही आहोत. मग अशा वेळेला तो भैया आम्हाला भैया ते सांगणार, अरे भाई 2 रुपया किलो आहे. मग मराठी राहिली कुठे? व्यवहारात मराठी असली पाहिजे, ही भूमिका वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीनं याला मालुसरे साहेब आपण सगळ्यांनी आणि बाहेरही पडून थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. अधिक वेळ न घेता माझी 2 मुद्द्याची हे सांगेन की मराठी जगवायची असेल, वाचवायची असेल तर ती व्यावहारिक भाषा म्हणून जगली पाहिजे, जगवली पाहिजे. राज्यकर्त्यांनी, पक्षीय नेत्यांनी, साधू संतांनी, सगळ्यांनी एकदा ठरवलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या जे आमच्या तुकाराम, ज्ञानेश्वर, त्या काळातल्या आमच्या संतांनी मराठी भाषेची ज्या पद्धतीने सेवा केली, तशी सेवा आताच्या लोकांनी करावी अशी सदिच्छा या ठिकाणी आपल्यासमोर मांडून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, मराठीचा जय. म्हणजे काय सॉरी हा मध्ये डिस्टर्ब बोला. तुम्ही एटीएम म्हटलं, एटीएम मध्ये काय दाबता? काय लागतो ते खूप आलं. नाही हे सांगा. गरज नाही, मराठी दाबतो ना. नाही किती बघता ते दाबता, ते तुम्ही दाबायला सांगा. एटीएम तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे साहेब की व्यावहारिक म्हणजे काय, त्याची काय तुमचं म्हणणं? व्यावहारिक याचा अर्थ दैनंदिन व्यवहारामध्ये माझी मराठी चालली पाहिजे, ती चालवली पाहिजे, तुम्ही नेहमी चालवली पाहिजे, हा माझा अर्थ एक ज्या शिक्षिका होत्या आमच्या केळकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे आपला विद्यार्थी मी काही या ठिकाणी नमस्कार करतो.
म्हणजे आपला विद्यार्थी मराठी भाषेसाठी आपण जी शाळेमध्ये शिकवलं त्याला ते काय नक्की काम करतोय ते आज या ठिकाणी बघण्यासाठी उपस्थित आहे. मला भाग्य माझं की आपले माझं भाग्य आहे की मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे विकास होशिक, ॲडव्होकेट देवदत्त लाड आणि होशिंग साहेब हे गोरेगावमध्ये मराठी विचारधारा प्रतिष्ठान ही संस्था चालवतात आणि सातत्यानं मराठीच्या प्रचारासाठी आणि हा अभिजात दर्जा जो मिळाला आहे त्याच्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले आणि अनेक वर्ष आमच्यासोबत हा मराठी भाषा दिवस साजरा करतायत. खरं तर त्यांचे आभार मानण्यापेक्षा त्यांचा सत्कार करण्यापेक्षा या ठिकाणी ते येत असतात. त्या निमित्तानं सतत कामाची विचारपूस करत असतात. मी आमच्या प्रमुख कार्यालयाला विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करावं. तर आवड साहेबांना मी विनंती करतो की ठिकाणी आलेले असतील तर त्यांनी दिवाळी अंकांच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं.